चॅनल वरती आमच्या पॉझिटिव्ह व्हिडिओ पडतील, जे तुम्ही आमच्या पॉझिटिव्ह स्टोरीमुळे आम्हाला सपोर्ट केलाय. तुम्हाला फालतू काही गोष्टी पाहायला मिळणार नाही, सर्व काही पॉझिटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जेवढं स्किल वापरणार तेवढं तो व्हिडिओ बघण्यासारखा होणार, तेवढं लोक स्किप करणार नाही. आमच्या दारात हे समोर डॉक्टर गाडी येऊन उभा राहिली आणि हे बारामतीवरून आले. आता हे तुम्ही सांगतोय, तू सांगतोय, हा झाला पहिला. परत एकदा झोन संपेल, इथं आहे प्लसचं चिन्ह आहे, त्या प्लसच्या चिन्हाच्या वेळेस त्याच्यावर क्लिक. नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा रोहन आणि सेजल यांचं जे गाव आहे त्या गावाकडं प्रवास करत 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 आपण पोहोचलेलो आहे. साधारणतः 150 किलोमीटर आहे म्हणजे आपल्या बारामती पासून रोहनचं गाव. तर इकडं परत येण्याचं काय कारण आहे आणि का आलो आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण आता रोहनच्या घरी पोहोचतोय. नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की मी परत एकदा रोहनकडे आलोय. रोहन आणि सेजल आपल्या बरोबर आहेत. आज रोहनचा इंटरव्ह्यू घ्यायचा नाही आपल्याला. तुम्हाला सांगतो काय झालेलं होतं की मी ज्यावेळेस रोहनचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो होतो दोघांचा, त्यावेळेस आम्ही डिस्कस केलं होतं की युट्यूब चॅनल चालू करायचं वगैरे. तर पहिल्या दिवसापासून आम्ही रोज संपर्कात आहोत की ते चॅनल कशा पद्धतीनं चालू करायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. रोहननं चॅनल चालू केलाय. तुम्ही सगळ्यांनी रोहनच्या चॅनलला सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की कोणाच्या मागं उभा राहायचं. म्हणजे रोहन आल्यावरती सांगत होता की महाराष्ट्रातली लोक 4-4 लाख लोकांनी एका दिवसात त्याचा व्हिडिओ पाहिलाय. युट्यूब चॅनल चालू करणं ही खूप सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या किचकट प्रोसेस आहेत. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये रोहन आणि सेजल हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला त्यांचं करिअर बनवणार आहे. थोडक्यात काय की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच हे त्यांचं करिअर असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की आज मी हे जे इथं आलो होतो ते फक्त एवढ्यासाठी आलतो की रोहनचा जो युट्यूब चॅनल आपण चालू केलेला आहे त्या चॅनलच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ते काही फार मोठी गोष्ट नाहीये. तर ते काही सेटिंग होत्या. दुसरं म्हणजे शूटिंगचे अँगल कसे असले पाहिजेत व्हिडिओ शूटिंगचे, त्याच्यानंतर कंटेंट कोणते कोणते करावेत. म्हणजे महाराष्ट्रानं सुद्धा सांगावं की आम्ही जे ठरवलेलं आहे, म्हणजे आता आमची रोहनची ना आमची चर्चा झाली, तर ते रोहन काय काय कंटेंट करायचं तुझ्या डोक्यात नियोजन आहे की कशा पद्धतीचे असतील ते कंटेंट? ब्लॉग टाईप, इकडे तिकडे फिरताना, कुठे मंदिरात, कुठे देवाचं, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगणारे कंटेंट असतील. त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणारे कंटेंट असतील. सगळ्यात महत्वाचं स्ट्रिक्टली ह्या दोघांचं पण असं म्हणणं आहे, म्हणजे तुमचं आहे की फालतू कंटेंट करायचे नाहीत. एका दिवशी व्हिडिओ नसला तरी चालेल, परंतु चांगले पॉझिटिव्ह कंटेंट करायचे. पॉझिटिव्ह स्टोरी, ह्युमन इंटरेस्ट स्टोरी ज्या आहेत की ज्या लोकांना प्रोत्साहन देतील अशा प्रकारच्या स्टोरीज ते करणार आहेत. त्याच्यानंतर व्लॉग करणार आहेत चांगले पॉझिटिव्ह, आणि मग जनरल त्यांचं जे काही रुटीन लाईफ आहे त्याच्यावरती तर ते करतीलच. पण खूप चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हे सोशल मीडियाचं युग आहे सध्या तरी, आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी, तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये रोहनला शोधता आहे गुगलवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. तर रोहनचं जे युट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, रोहन आणि सेजलचं दोघांचं पण तर त्या चॅनलचं तुम्हाला नाव सगळ्याला माहिती आहे. मी ते खाली कमेंटमध्ये परत पिन पण करतोय. तर रोहनचं जे चॅनल आहे ते लव्ह स्टोरी रोहन सेजल मराठी कपल असं संपूर्ण नाव आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, ते सर्चिंगला नव्हतं चॅनल, परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे सर्चिंगला आलंय. रोहन आणि सेजल टाकलं तरी त्यांचं चॅनल दिसतं. तर ते चॅनल पुन्हा एकदा सांगतो की जर कोणी तुम्ही राहिलेला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. रोहनला या नवीन चॅनलसाठी शुभेच्छा आहेत. आणि फक्त ह्या चॅनलच्या ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्यासाठी मी परत आलेलो आहे. मी परत काही इंटरव्ह्यू करायला आलेलो नाहीये. रोहन, तुला काय सांगायचंय प्रेक्षकांना सांग. मी चॅनल ओपन केलं 2-3 दिवस झाले. तुम्ही सर्वांनी खूप सपोर्ट केला. 2च दिवसात माझ्या चॅनलचं टार्गेट पूर्ण झाले.
त्या वाईट स्टुडिओच्या काही सेटिंग मला माहीत नव्हत्या, त्यासाठी मी मच्छिंद्र सरांना सकाळीच फोन केला की सर माझं टार्गेट पूर्ण झाल्यामुळे मला सेटिंग माहीत नाही. सकाळी फोन केला होते, आज दुपारी लगेच माझ्यासोबत माझ्यापाशी आले बारामतीवरून. तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. अरे ते धन्यवाद राहू दे. तू आता प्रेक्षकांना सांग काय सांगायचं. चॅनलवरती आमच्या पॉझिटिव्ह व्हिडिओ पडतील, जे तुम्ही आमच्या पॉझिटिव्ह स्टोरीमुळे आम्हाला सपोर्ट केलाय. तुम्हाला फालतू काही गोष्टी पाहायला मिळणार नाही, सर्व काही पॉझिटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा. हा, मी लिंक देतोय माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. आता बऱ्यापैकी एक एक प्रॉब्लेम शॉर्ट आउट करायचं चाललंय. त्यानं माईक पण आता मागवलेला आहे की जो बाहेरचा आवाज वगैरे येतो आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ह्या जर्नीमध्ये रोहन यशस्वी झालेला आहे. जो माणूस आयुष्य जिंकतो आणि त्याची ही आता वेगळ्या पद्धतीनं सुरुवात आहे. म्हणजे कसं असतं, परिस्थितीवर मात करणं वगैरे ह्या सगळ्या सोप्या गोष्टीत, पण आत्मविश्वास आणि त्याच्या मागं आई वडिलांची पुण्याई म्हणा किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आतापर्यंतचा रोहनचा प्रवास जो आहे, तो स्ट्रगल जो आहे तो त्याच्या एकट्यापुरता होता, तो आता वाटून घेतलाय सेजलनी. आणि आता ह्या दोघांच्याही या सगळ्या प्रवासाला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या पाठीमागे उभा राहायचंय. नक्कीच तुम्ही शुभेच्छा द्याल. जेवढं स्किल वापरणार तेवढं तो व्हिडिओ बघण्यासारखा होणार, तेवढं लोक स्किप करणार नाही. ते तुम्ही ह्याच्या माध्यमातून काय करणार आहे, जगाला दाखवणार आहे. जे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय ते तुम्ही काय करणार आहे, जगाला दाखवणार आहे. मग आता हे बसलेत खाली आणि तुम्ही जर असा मोबाईल वरनं धरला तर त्याला काय अर्थ आहे का? मग कुठलाही माणूस तर स्टील हे फक्त नॉर्मल. आता हे बघा, हे समोर एक छान तुळशी वृंदावन आहे. आता इकडे बघ, मी हा शूट घेतलाय. आता आमच्या दारात ही समोर डस्टर गाडी येऊन उभा राहिली आणि हे बारामतीवरून आले. आता हे तुम्ही सांगतोय, तू सांगतोय, हा झाला पहिला. परत एकदा झोन